नमस्कार, तुम्हा सर्वांचं कोमल रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज आपण गार्लिक लच्छा पराठा बनवणार आहोत, एकदम सोप्या पद्धतीने, कुठलाही तामझाम न करता। इथे मी 1.5 चमचा बटर घेतले, अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतले आणि अर्धा चमचा ऑरेगोनो घेतले, 1 चमचा गार्लिक ठेचून घेतलेला आहे, तुम्ही याची पेस्ट सुद्धा घेऊ शकता, आणि कोथिंबीर घालून हे सर्व चांगलं मिक्स करायचं। हे सर्व चांगलं एकजीव मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता। खूप छान अशी डिश तयार होते आपली, नाश्त्यासाठी उत्तमच आहे, खूप टेस्टी लागतं। ह्याच्याबरोबर सॉस नसेल तरी सुद्धा खूप छान लागतं। अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। एक चपाती एवढाच गोळा घ्यायचा आणि त्याची चपाती लाटून घ्यायची। लच्छा पराठा करताना एक महत्त्वाची टीप मी तुम्हाला सांगते, म्हणजे त्याचे लेयर बरोबर येतात। हे मिश्रण सगळ्या चपातीवर व्यवस्थित पांगून घ्यायचं। आता जे लच्छा पराठासाठी आपण फोल्ड करणार आहोत ते एकदम एकसमान झाले पाहिजेत, फोल्ड एकावर एक फोल्ड आले पाहिजेत, आणि ते जास्त दाबायचे नाहीत। दाबल्यानंतर ते लेयर्स सुटत नाहीत त्याला, त्याच्यामुळे जास्त दाबायचे नाहीत। अशा पद्धतीने एकावर एक करून मी हे लेयर तयार केले। आता याला गोल गोल आकार द्यायचा, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले एकदम तसंच। खूप छान आणि झटपट होणारा गार्लिक लच्छा पराठा। पीठ घेऊन मस्त लाटून घ्यायचं हे गोल गोल, खूप छान लेयर सुटतात त्याला। मी इथे पीठ घेऊन मस्त लाटून घेतलंय। लाटतानाही खूप प्रेस करून लाटायचं नाही, जास्त दाबायचं नाही, नाही ते लेयर्स एकमेकाला चिकटतात। मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा खूप छान असं हे डिश आहे। हा लच्छा पराठा खूप छान लागतो, खूप टेस्टी लागतो, नक्की ट्राय करा तुम्ही। माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। लच्छा पराठा थोडा जाडच ठेवायचा, जास्त पातळ लाटायचा नाही। मी तव्यावर तूप घालून घेतलंय, तूप किंवा तेल तुम्ही कोणतंही वापरू शकता, बटरही घालू शकता। आपला पराठा दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचा। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान लेयर सुटलेत। झटपट होणारा आपला गार्लिक लच्छा पराठा खूप छान, खूप टेस्टी असा होतो, खूप छान लेयर सुटतात त्याला। फक्त जी मी पद्धत सांगितली, जी ट्रिक्स सांगितली ती वापरा, अजिबात तुमचा लच्छा पराठा बिघडणार नाही। एकदम ढाबा स्टाईल लच्छा पराठा होतो हा। आपला गार्लिक लच्छा पराठा तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आपला गार्लिक लच्छा पराठा एकदम झटपट असा तयार होतो, खायला खूप टेस्टी आणि टिफिनसाठी खूप छान, लहान मुलांच्या डब्यासाठी खूप छान, हेल्दी, खूप मस्त असा लेयर सुटलेला लच्छा पराठा तुम्ही बघू शकता। थँक्यू।